महाराष्ट्र राज्य एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारी ज्येष्ठ नागरिक सगळे यांनी काल विजयनगर येथे मंगल कार्यालयामध्ये एक सन्मान पुरस्कार आयोजित केला होता। त्यानिमित्ताने मलासुद्धा या गोष्टीचं निमंत्रण होतं। ते मला काही अडचणीमुळे कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही। त्यांनी माझा इथं सत्कार करण्यासाठी सर्व आंबेकर काका सगळे गंजेवार साहेब हे सगळे आपले ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी माझा सत्कार करण्यासाठी कृतज्ञ सोहळा गेले नसल्यामुळे इथं स्वतः होऊन त्यांनी ऑफिसला माझा सत्कार केला। त्याबद्दल सगळ्याचं मी आभार मानतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचासुद्धा मी अभिनंदन करतो की एस.टी. कर्मचारी सेवानिवृत्त यांना यांच्या जे आज पास मंजूर केली मोफत की पत्नी आणि स्वतः ज्येष्ठ मंडळी यांच्यासाठी एक मागील काही दिवसापूर्वी ही योजना पास मोफत त्यांनी मंजुरी केलेली आहे, पास केलेली आहे। ठराव घेतला कॅबिनेटमध्ये, खूप चांगली गोष्ट आहे। मुख्यमंत्री साहेबाचं बी अभिनंदन करतो, तसेच एकनाथभाई शिंदे साहेबाचं बी अभिनंदन करतो, मंत्री महोदयाचंही अभिनंदन करतो, प्रताप सरनाईकचं या गोष्टीचं की खूप चांगली गोष्ट आहे। कारण ज्येष्ठ मंडळी आणि त्यांच्या पत्नीसह खूप चांगला योजना दरवर्षीप्रमाणे मागच्या वेळेससुद्धा 1 वर्षाची पास कॅबिनेटमध्ये हा विषय प्रस्ताव आणला होता, मंजूर केला आणि यावेळेससुद्धा त्यांनी 1 वर्षाची पास पत्नीसह कुठेही जाण्यासाठी पास मंजूर केली। ते खरंच एस.टी. कामगार एक कर्मचारी आहेत आणि त्यांनी मोफत म्हणजे सेवा केलेली आहे। एस.टी. खात्यामध्ये चांगली सेवा केली। ड्रायव्हर असतील, काही कंडक्टर असतील, तसेच काही कर्मचारी ऑफिसमधले कर्मचारी अशी आहेत आणि त्या आता सेवानिवृत्त झाली, फिरण्यासाठी कुठे मंदिर दर्शनाला घेण्यासाठी चांगली ही योजना आहे। 100% सर्वजण यांचा लाभ घेतील या निमित्ताने सांगतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एस.टी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एस.टीच्या प्रवासासाठी पती पत्नीला मोफत पास मिळावा यासाठी गेली 2 वर्षापासून आमचा संघर्ष चालू होता। परंतु ह्या संघर्षाला आम्हाला हे मिळत नव्हतं, म्हणजे न्याय मिळत नव्हतं। त्यामुळं आम्ही बालाजी कल्याणकर साहेब, आमदार साहेब यांच्याकडे आलो काही मंडळी, आणि त्यांनी आमचं जे मागणी होती त्याबद्दल त्यांनी त्यावेळेसचे मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे साहेब यांची आम्हाला 2 वेळेस मुंबईला मंत्रालयात भेट करून दिली आणि त्यांनीसुद्धा मान्य केले की तुम्हाला पास देणं जरुरी आहे। कारण आम्ही एस.टीमध्ये सेवा केली, आज 35-40 वर्ष सेवा करून आम्ही निवृत्त झालो आणि आम्हाला 800 ते 1000 रुपये पेन्शन मिळते। तिकीट काढून जाणं म्हणजे आम्हाला शक्यच नव्हतं। तरी पण बालाजी कल्याणकर साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं। त्यांनी स्वतः एकनाथ शिंदे साहेबाकडे आम्हाला घेऊन गेलं, मी स्वतः होतो त्यामध्ये, आणि त्यांनी ताबडतोब पास मंजूर केला आणि त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून चालू झाली। आम्हाला पती पत्नीला 1 वर्षाचा मोफत पास मिळतात। त्याबद्दल आज आम्ही बालाजी कल्याणकर साहेब यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन त्यांचं या ठिकाणी आम्ही कालच सत्कार ठेवला होता 1 मेचा। आमचा फार मोठा मेळावा होता, जवळजवळ 3000 आमचे पेन्शनर होते, परंतु साहेबाला काही महत्त्वाची बैठक असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही। त्यामुळे आज आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये येऊन त्यांना स्मृतिचिन्ह आणि त्यांचा सत्कार केलेला आहे आणि मी अपेक्षा करतो की आमच्या आणखी पुढे ज्या काही मागण्या आहेत ते मागण्या सोडवण्यासाठी ते आम्हाला जरूर मदत करतील। कारण विकास पुरुष हे नाव सगळ्या जनतेनं दिलेलं आहे किंवा आम्ही दिलेलं नाही, आणि विकास पुरुष म्हणून त्यांनी फार मोठं आज नांदेड जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून एवढ्या अटीतटीच्या लढतीमध्ये त्यांनी विजय मिळवला। त्याबद्दल मी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे परिवहन मंत्री, ह्या सर्वांचे मी आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।